नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेएमएस एज्युकेशन या प्लॅटफॉर्म मध्ये. तुम्ही थंबनेल तुमच्या समोर आहे की एमएसटी सीईटी कॅप राऊंड 2 कॉलेज मिळालं नाही तर काय करायचे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, पहा आता तुम्ही कॅप राऊंड 2 भरलाय. त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला बेटरमेंट केले असेल, काही एकही कॉलेज मिळालं नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट करूनही कॉलेज मिळालं असेल, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पुढील 5 मिनिटात सगळे तुमचे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ काय करायचा लास्ट पर्यंत पाहायचा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे, तर चला पीपीटी मार्फत आपण समजून घेऊ. पहा, फ्री काउन्सिलिंगचं तुम्हाला एक थोडक्यात सांगून देतो. आपली फ्री काउन्सिलिंग आहे, दरवर्षीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना फ्री काउन्सिलिंग देत असतो. बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की फ्री काउन्सिलिंग कशी ऍड करायची, कसं ग्रुपला जॉईन व्हायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला जॉईन करायचं किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, त्याला मला मेसेज करा. फ्री काउन्सिलिंग ग्रुप, फ्री काउन्सिलिंगचा एक सेपरेट ग्रुप आपण बनवलेला आहे, त्याला त्या ठिकाणी मी जॉईन केलं जातं. पण त्या ठिकाणी आपली कॉलेज लिस्ट ज्याच्याकडे असेल त्याला केलं जातं. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात घ्या. कॉलेज लिस्ट आपली शॉर्ट हँड लिस्ट आहे, ती तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की मला मेसेज करा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. आणि त्या कॉलेज लिस्ट नुसार जर कॉलेज टाकली तर 101% गॅरंटी देतो की तुमचं 100% टॉपचं चांगल्या कमी पर्सेंटाईल, मीडियम पर्सेंटाईल आणि जास्त पर्सेंटाईल सगळ्या प्रकारचे आपण कॉलेज या ठिकाणी कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की मला मेसेज करा. आणि हे कॅप राऊंड 3-4 खूप महत्वाचे आहेत. आता लास्ट कॅप राऊंड राहतील, त्यामुळे तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन हे झालं नाही तर खूप तुम्हाला या ठिकाणी हे होईल. ठीक आहे, या ठिकाणी देखील मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा. कॉलेज लिस्ट आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुप दोन्हीचं मी सगळं त्या ठिकाणी सांगून दे. व्हिडिओला लाईक करा विसरू नका, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 2 मध्ये जर नंबर लागला नाही तर करायच्या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे, कॉलेज लिस्ट बनवा चांगली 3 राऊंड साठी. तिसऱ्या राऊंड साठी आता पहा, कॅप राऊंड थर्ड हा एक थर्ड मध्ये जास्त प्रमाणात कॉलेज मिळतात, नाही मिळाले चौथ्यामध्ये कमी कॉलेज राहतात. आता थर्ड पर्यंत काय करतात विद्यार्थी, बेटरमेंट करत करत येतात. ठीक आहे, नंतर कॉलेज फिक्स करून टाकतात. आता बेटरमेंट वगैरे व्हॅकन्सी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो सांगतो, कॉलेज लिस्ट ची मेन असते ना. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल शॉर्ट हँड साठी, नक्की मला मेसेज करा. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवता येत नसेल, तुम्हाला काही माहिती नसेल त्यातली, तर नक्की मला मेसेज करा. ही सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, आता आपली शॉर्ट हँड कॉलेज लिस्ट पहा. शॉर्ट हँड कॉलेज लिस्ट मध्ये तुम्हाला काय काय मिळतं, कॉलेज कोड, कॉलेज कट ऑफ, कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ गेलाय आणि तुमचा नंबर त्या कट ऑफ नुसार लागेल का. प्रत्येक वेळी अपडेटेड कट ऑफ दिले जातात, त्यामुळे कुठेही तुम्हाला शोधायची गरज पडत नाही. कॉलेज कोड वगैरे सगळं, कॉलेजचा नेम, सगळं कॉलेजचं लोकेशन वगैरे सगळं त्या ठिकाणी मिळतं. ठीक आहे, 300 प्लस कॉलेजेस त्या कॉलेज लिस्ट मध्ये आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेज लिस्ट देखील आपण देतो. पुणे असेल, मुंबई असेल, तुम्हाला जिथली पाहिजे तिथली, ऑल महाराष्ट्र देखील देतो. तर पहा आता एक तिसरा मुद्दा एक महत्वाचा आहे, व्हॅकन्सी. व्हॅकन्सीचा विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल काय करतं की व्हॅकन्सीचं कुठलीही सूचना देत नाही की एवढ्या एवढ्या व्हॅकन्सीज आहेत. फक्त एवढं सांगतं की 5, समजा एक कॉलेज आहे व्हीजेटीआय कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला 5 सीट या ठिकाणी व्हॅकंट आहेत, पण त्या ठिकाणी 15 सीट बुक आहेत असं सांगलं. 15 सीट सगळ्या मुलांनी बुक केल्यात असं नाही, त्यातले 14 मुलांनी काय केलं असेल, बेटरमेंट केला असेल, एकाने त्या ठिकाणी कन्फर्म केला असेल. बेटरमेंट केलेल्या मुला ती सीट जी आहे ती सोडू पण शकतात. त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागायचे चान्सेस असतात. त्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणतात त्या ठिकाणी 5च वॅकंट सीट आहेत आणि आम्ही कशाला टाकायचे कॉलेज. असं काही करू नका, टाकायचं आहे. ते व्हॅकंट सीटची ही महत्वाची बातमी तुम्हाला द्यायची होती. ही एक मी मागे एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, कालचा व्हिडिओ चेक करा, व्हॅकंट सीट वगैरे आहे. नंतर आता पार्ट 2 पॅनिंग म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 ला नंबर लागला नसेल, 2 ला देखील लागला नाही, किंवा मग आता मी व्हिडिओ बनवतोय अलॉटमेंटच्या आधी, म्हणजे आज लास्ट डेट होती कॅप राऊंडची, त्या दिवशी मी व्हिडिओ बनवतोय, किंवा तुम्ही कॅप राऊंडच्या अलॉटमेंटच्या आदल्या दिवशी पाहता किंवा कॅप राऊंडच्या अलॉटमेंटच्या दिवशी पाहताय, तर नंबर लागला किंवा लागला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही राऊंडला लागला नाही, तिसऱ्याला देखील लागला नाही, तर घाबरून जाऊ नका. कॅप राऊंड 4 त्यानंतर स्पॉट राऊंड असतो. ठीक आहे, स्पॉट राऊंडचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन अपडेट लवकरच समजून जातील. आता पहा, आपण कॉलेज मिळेपर्यंत तुम्हाला चांगला सपोर्ट वगैरे करत असतो, पण ज्यांच्याकडे आपली कॉलेज लिस्ट असेल त्यांना फ्री काउन्सिलिंग आपण देत असतो. आता पहा, कॉलेज लिस्टचा कसा विषय असतो, तर कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज नुसार
कॉलेज बनावे लागतात. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज असतात 35 आणि ते टाकतात टॉपचे कॉलेज कॉम्प्युटर ब्रांच. तर अशा पद्धतीने नंबर लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या ब्रँच घेऊ शकता, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, अशा पद्धतीच्या ब्रँच तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच ब्रँच आहेत, प्रोडक्शन आहे. त्यानंतर अजून जर तुमचे चांगले पर्सेंटाइल असतील तर IT, कॉम्प्युटर आणि AI ह्या ब्रँच नक्की टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कमी असेल 50च्या बिलो असतील तर तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल याच ब्रँच तुम्हाला त्या ठिकाणी टाकायच्या. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिंक आहे. नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू. ठीक आहे, कॉलेज मिळेपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं, फक्त लाईक आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.